लातूरच्या तळेगावमध्ये 300 एकरच्या जमिनीवरती वक्फ बोर्डानं दावा ठोकला याच्यावरती. मग जा बघू त्या देशमुख कुटुंबाकडं. हे काँग्रेसचे तळवे चाडतात. ते रितेश देशमुख मागच्या निवडणुकीमध्ये येऊन म्हणले ना की काय हिंदूंचं काय चाललंय ना, ते तुम्हाला फसवतात हे करतात. दे म्हणावं रितेश देशमुख, ये आमची 300 एकर जमीन यांनी दावा ठोकला, मिळवून द्या आम्हाला परत. आहे का हिंमत यांच्यामध्ये, या सगळ्या काँग्रेसी लोकांमध्ये? हे पवार साहेब उद्धव ठाकरे वक्फ बोर्डाच्या विरोधात करतात. अरे तुमचं शेतकऱ्यांना कोणाला काय पडलंय? जा बघू त्यांच्याकडे, बोला म्हणा पवार साहेब हे आमची 300 एकर जमीन घेतले, काहीतरी जरा याचा उपाय काढा. नाही म्हणतील लाथा मारून बाहेर काढतील. ते तुमच्या 300 एकरच्या जमिनीचं आम्हाला नका सांगू. वक्फ बोर्ड आमचा एक अभिमान आहे आम्हाला, हे लक्षात ठेवा हिंदूंनो. हे जे काही वरती केंद्रामध्ये अमित शहाजी आणि नरेंद्र मोदीजी विधेयक मांडतात नाही रद्द करण्याचं वक्फ बोर्ड, त्यातून त्यांचा फायदा नाही. कित्येक शेतकऱ्यांच्या लाखो एकर जमिनी बळकावलेत ना, त्या तुम्हाला परत मिळतील. आणि हिंदूंसाठीच एखादा वक्फ बोर्ड मुस्लिमाची जमीन नाही घेणार, तो तुमच्या हिंदूंना, तुमच्या सगळ्या तुमच्या मंदिरांना, तुमच्या जमिनींना घेतलं जाईल. हे सगळ्यात मोठं षडयंत्र आहे. आणि हे जे शरद पवार पुरोगामी महाराष्ट्र म्हणून जे जो विचार पसरवतात ना, या महाराष्ट्राला मातीत घालेल एवढं फक्त लक्षात ठेवा. म्हणून हिंदू म्हणून एक राहा, हिंदू म्हणून जागे व्हा. हा वक्फ बोर्ड कधी अख्ख्या महाराष्ट्राला गिळेल ना, तुम्हाला समजणार नाही. त्याच्यामुळे हा वक्फ बोर्ड रद्द झालाच पाहिजे, निश्चित झाला पाहिजे.